अलिबाग बीचवर महावॉकथॉन 2026चा उत्साह। पालकमंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत स्पर्धेला सुरुवात। जलसंधारणाचा संदेश देत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग। विजेत्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान। रायगडच्या अलिबाग बीचवर महावॉकथॉन 2026 या विशेष उपक्रमाला उत्साहात सुरुवात झाली। महाराष्ट्र राज्याच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। पालकमंत्री भरत गोगावले यांनी हिरवा झेंडा दाखवून वॉकथॉनला प्रारंभ केला। यावेळी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्याधिकारी डॉक्टर नेहा भोसले यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। या वॉकथॉनच्या माध्यमातून जलसंधारण, पाण्याचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आलाय। आरोग्यदायी जीवनशैली सोबतच पाणी आणि निसर्गाचे संवर्धन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांमधून विजेत्यांची निवड करण्यात आली। विजेत्यांना पालकमंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि पारितोषिक देऊन गौरविण्यात आले। पालकमंत्री भरत गोगावले यांनी आपल्या मनोगतात जल हेच जीवन आहे, पाण्याचे संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। रायगड जिल्ह्यात जलसंधारणाची कामे अधिक प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला जाईल। पाणी अडवा, पाणी जिरवा हा संदेश प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे। केवळ शासनाच्या योजनांमधून नव्हे तर लोकसहभागातून जलसंधारणाची चळवळ उभी राहिली पाहिजे। आजच्या वॉकथॉनचा उद्देश केवळ स्पर्धा नसून आरोग्य, पर्यावरण आणि जलसंधारणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे हा आहे। रायगडच्या किनारपट्टीसह ग्रामीण भागातील नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन करण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र कामे करावी। युवकांनी जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन पालकमंत्री भरत गोगावले यांनी केले। धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र। वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर च्या माध्यमातून जलसंधारणाची चळवळ जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे। जलसंधारण सप्ताह 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट हा साजरा होतोय। त्याचा आजचा शेवटचा दिवस सांगता समारोह आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीने नंतर होणार आहे। आपल्या गावाकडे एक म्हण आहे, पाणी आहे तर शेती आहे आणि शेती आहे तर शेतकऱ्यांच्या घरात सुख आणि समृद्धी आहे। तरुणांसाठी रील स्पर्धा 31 ऑगस्ट पर्यंत आहे, त्यामध्ये तरुणांनी सहभाग घ्यावा असं मी आवाहन करतो। पाणी हे केवळ आजची गरज नाही तर आपल्या पुढच्या पिढ्यांचे भविष्य आहे। पावसाचे पाणी वाहून जाऊ न देता ते अडवणे आणि जमिनीत जिरवणे गरजेचे आहे। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, पाऊस यावर्षी थोडासा वाढला, दिवस वाढले, त्याचे आपण सगळे बेचैन झालो की नाल्या, नद्या, धरणं सगळी आटली, बोरवेलचं पाणी पण संपलं, फार चंचल निर्माण झाली आणि मग आपल्याला पाण्याची खरी आठवण, त्याची गरज कळायला लागली। म्हणून पाण्याची बचत, पाण्याचा वापर, काही मंडळी हवं तेवढं पाणी वेस्टेज घालवता, मग आंघोळीला असेल, जे काय आपल्या विधी असेल त्या सगळ्यांनाच। त्यामुळे आम्हाला विनंती आहे की भविष्य हे पाण्यामुळे अंधकारमय होऊ नये, ही एक विनंती आहे। पाणी हे केवळ आजची गरज नाही तर आपल्या पुढच्या पिढींचे भविष्य आहे। पावसाचे पाणी वाहून जाऊ न देता ते अडवणे आणि जमिनीत जिरवणे गरजेचे आहे। आपल्याला सांगितलं, आपल्या बऱ्याच गावांमध्ये शेती, पिण्याचे पाणी आणि भविष्यातील पाणी टंचाईवर याचा मोठा फायदा होऊ शकतो। जलसंधारण केवळ शासनाची जबाबदारी नाही, हा प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। आम्ही सरकार म्हणून काम करूच, पण त्याला लोकसहभागाची जोड मिळाली तरच जलसंधारणाची चळवळ अधिक यशस्वी होईल। आणि त्यांचा जन्मदिवस या माध्यमातून साजरा करावा म्हणून 15 ऑगस्ट पासून आमच्या मृद व जलसंधारण विभागाच्या बांधव क्षेत्राच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि त्याचा सांगता समारोप प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी व्हावा ही त्यांची अपेक्षा होती। आणि तो आज आम्ही आमचे कलेक्टर साहेब, शिवसाहेब, प्रांत, तहसीलदार, आमचे अधिकारी, पाटील साहेब या सगळ्यांच्या माध्यमातून आज आम्ही इथे हा झेंडा दाखवून आमच्या तरुणींना, वरिष्ठ लोकांना आता आम्ही झेंडा दाखवून त्या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे।
3 किलोमीटर पायी चालत जाऊन हा संदेश द्यायचा आहे आणि तो संदेश देत असताना की गावागावामध्ये हा संदेश पोचायला पाहिजे. पाणी अडवा, पाणी जिरवा, मातीचं संवर्धन करा, ती वाचवा. त्याचं कारण आहे की आज जर आपण परिस्थिती बघितलं तर ह्या वर्षी आपल्याला 20-25 दिवस पाऊस उशिरा सुरू झाला तर आपण सगळेच कासावीस झालो होतो. आमच्या जिल्हाधिकाऱ्यांपासून आम्ही शिवूनपासून सगळे आमदार, खासदार, मंत्री सगळेच. त्याचं कारणच तसं होतं, कारण जे कधी धरणं आटायची नव्हती ती आटली, बोरवेल आटत नव्हत्या त्या आटल्या, विहिरी आटल्या, नद्या आटल्या. याचं कारण केवळ 15-20 दिवस पाऊस वाढला तर, आणि मग जर 1-2 महिने जर वाढलं तर आमची काय स्थिती होईल. म्हणून आजच्या कार्यक्रमाला फार मोठं महत्त्व आहे आणि पुढच्या युवा पिढीसाठी तर फारच मोठं महत्त्व आहे. म्हणून आम्ही सांगितलं की पाणी अडवा, पाणी जिरवा आणि पुढच्या भावी पिढीसाठी हा संदेश देण्यासाठी आज आम्ही ही वॉक फॉर वॉकदान हे वॉकदानचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे. त्याचा शुभारंभ झालेला आहे. एक अर्ध्या तासानंतर पुन्हा जे काय विजयी स्पर्धक होतील त्यांचा बक्षीस समारंभ पण इथे केला जाईल आणि संदेश दिला जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.